बरा या सांगाते मिळे चारा मनवनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी। आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबार आहे आणि भगवंताचा अनेक गोपाळांचा संवाद सांगतो। संवादाचा विषय काय? काही विषय नाही। गोपाळ म्हणतात, भगवंता इथून माग नको त्याला पाठिंबा दिला, काय नाही पाठिंबा देऊन रस्ते नाही, पाईपलाईन नाही, लाईट नाही, काही आमची भूक नाही भागली, पण ज्याला पाठिंबा दिला ते मात्र आज विमानाने फिरायला लागले, तेच मोठे झाले। मग आजपासून ठरवलं की हे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीच्या जन्माला आले यांना पाठिंबा द्यायचा। आजपासून पाठिंबा द्यायचा तो कान्होबा। का द्यायचा? त्याचं कारण त्याच्या संगतीत भरलं तर जीवाचं पोट भरण, ह्या येड्यांच्या पाठीमागे राहून पोट भरणार नाही, हा अभिप्राय आजच्या अभंगात गोपाळ भगवंताला परिहार देऊन सांगतात। सध्या जगात सगळ्यांना व्याधी लागलेली आहे। कोणती व्याधी? माऊली, काही व्याधी काही काळापर्यंत राहतात, पुढे राहत नाही। कोरोनाची व्याधी काही काळ राहिली, आता संपली। प्लेग आला, काही काळ राहिला, गेला। देवीचा रोग आला, काही काळ राहिला, गेला। काही व्याधी काही काळ राहिल्या आणि काहीच लोकांना झाल्या, काहींना झाल्या नाही, काळानंतर निघून गेल्या। पण एक व्याधी मात्र सगळ्यांच्या पाठीमागे लागलेली, एक व्यथा सगळ्यांच्या पाठीमागे लागली। कोणती व्यथा? ती दोन अक्षरी व्यथा आहे। कोणती? तुकाराम महाराज सांगतात, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भाकर साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, दूध भात साखर तूप पथ्या, सध्या सगळ्यांच्या मागे ही व्यथा लागलेली, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या। वा, पथ्य जरा वजनदारच सांगितलंय बरं। पोटाची व्यथा, तुका म्हणे पोटे केली विटंबना, प्रत्येकाच्या पाठीमागे हे लागलेली व्यथा आहे। मग हे पोट भरावं यासाठी जीवाची तडफड चाललेली, पोट भरण्यासाठी, पोट भरावया शिकती उपाय। तुकाराम महाराज म्हणतात, पोट भरण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील कलियुगात काही सांगता येत नाही। काही माणसं पोट भरण्यासाठी कष्ट करतात, आजही घाम गाळून कष्ट करून पोट भरणारी खूप माणसं, खूप कष्टाने मोठं झालेली माणसं आहेत महाराज। आता आमचे दोन्ही पखवाजे खूप गोड पखवाज वाजवतात, जरा टाळ्या वाजवतात त्याच्याबद्दल महाराज, खूप गोड वाजवतात, पण घाम आलाय तरी पुसत नाही। का बरं? त्यांना सांगायचंय पैसा घामाचा आहे, असं म्हणजे कष्टाने पोट भरलं महाराज। वा, मजुराचे पोट भरे दाता उरे संचला। काही जण मोलमजुरी करतात, हाडाची काढ करतात, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, कष्ट करतात आणि मोठे झाले। आपल्या मराठवाड्यात कष्टाने मोठी झालेली खूप माणसं आहेत। एक वर्ग असा आहे तो पोट भरतोय पण कष्टाने भरतोय, पण या भरपूर येडा वर्ग जन्मलाय। काही माणसं पोट भरतात पण भीक मागून भरतात, धनकन घरोघरी पोट भरे भिके भरे। काही जण भीक मागून पोट भरतात। माऊली, भिकाऱ्याच्या अंगात ताकदही असते पोट भरणे इतकी,
आणि भिकाऱ्याकडे पोट भरण्यासाठी वेळही असतो, पण त्या वेळेची आणि त्या ताकदीची तो सदुपयोगिता करणारच नाही. वेळही वाया घालवणार, ताकद वाया घालवणार, भीक मागून खाणार. आत्ताचे भिकारी असे वजनदार झाले, कमी भीक घेत नाही. आता सोलापूरहून औरंगाबादला येत असताना, संभाजीनगरला येत असताना किंवा समृद्धी महामार्गाने इकडे तिकडे कुठे जात असताना टोल नाके लागत आहेत. टोल नाक्यावर बघा तुम्ही, जे भीक मागायला उभे येतात त्यांना काही वेळ नाही का? खूप वेळ आहे काम करण्यासाठी, ताकद नाही का? चांगले 2-2 क्विंटलची मागत, पण एवढी ताकद असून, एवढा वेळ असून वेळ वाया घालवणार, ताकद वाया घालवणार आणि भीक मागून पोट भरणार. धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी. एक फॉर्च्युनर गाडी काल थांबली होती आमच्याकडे, टोलला खूप गाड्या उभ्या होत्या, गाड्या खूप ट्रॅफिक होती. मग त्या भिकारी आला, मला काच खाली घ्या, घेतली काच खाली. भिकाऱ्याने हात घातला, 100 रुपये द्या. आतला गडी म्हणलं एक खटी 100, तो मला नाही 100 तर मग 50 द्या. आतला गडी म्हणलं एक खटी 50 नाही, मग तुला 20 द्या. तुला 20ची नोट नाही म्हणजे मग 10 द्या, म्हणजे 10ची नोट नाही माझ्याकडे, म्हणजे मग निदान $5 तरी द्या. गाडी मालक म्हणलं माझ्याकडे 5 रुपये बी नाही. भिकारी म्हणला मग आज काय करता, या ना बाहेर, हो का सगळंच भीक मागू, नाही तरी तुमच्याकडे तरी काय खायला ना कारण आहे ना. म्हणजे भीक भरून पोट भरायचं. धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी. काही भीक मागून पोट भरतात, काही कष्टाने भरतात, काही जण पोट भरत असताना लांडी लबाडी करतात, पोट भरतात. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात. आता काय सांगा, कोणाला कसे गंडवतील सांगता येत नाही. कोणाला काहीने भिशीत बुडवलं, तर काहीने केबिशीत बुडवलं. सध्या आपल्या मराठवाड्यात हा पंचाक्षरी मंत्र चालू आहे. भिशी केबिशी, भिशी केबिशी पंचाक्षरम मंत्र. बर, हा 5 अक्षरी मंत्र आहे महाराज. केबिशी म्हणजे बरेच हसले, त्या अर्थी बराच चटा लागलाय वाटतं. हाय काहीतरी पुला खालून पाणी चाललंय. सुखदेव महाराज बरंच कानूस घेतलाय मी तसा असो. ऐका, लांडी लबडी करून पोट भरतात. म्हणवे तो दास न करिता सेवा, लंडपणे देवा पोट भरे. लांडी लबडी करून काही माणसं पोट भरतात. कोरोनाची पहिली लाट आली आणि शहरं भाजली, आणि दुसऱ्या लाटेमध्ये गावांना बाधा झाली. सांगली जिल्ह्यात एका गावाला एक आमचा शेतकरी, आमचा मित्रच, मोठा गडगंज म्हणजे 50 एकर द्राक्ष आहेत त्याच्याकडे. 50 एकर द्राक्षाचा मालक, वारकरी, पण त्याला जरा ते व्हायरल इन्फेक्शन झालं, सर्दी खोकला ठसका ठुसका सुरू झालं. त्याने आपलं सकाळ सकाळ आंघोळ बिंघोळ केली आणि 9 वाजता डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणजे झोपा, झोपला. डॉक्टरने आपल्या कानात ते काय घाले ती वायरी घातल्या, तपासायला सुरुवात केली. डॉक्टरने पहिला प्रश्न विचारला, घरची परिस्थिती कस काय? कोरोनाचा घरच्या परिस्थितीचा काय संबंध होता मला आज काही काय कळायला लागणार. आता ते वारकरी होता, तो म्हणला 50 एकर माव काय झालं असं. त्याने लगेच कानाची वायर काढली. उठा, पॉझिटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, मला तुमची बँक बॅलन्स किती, पॉलिसी काय, आरोग्य विमा उतरवलाय का? त्या वारकऱ्याच्या लक्षात काहीतरी घोटाळा आहे. मग तो वारकरी मला, थांबा, गडबड करू नका, मला घरी जाऊ द्या. डॉक्टर म्हणे घरी जाऊ नका, तुमच्यामुळे तुमच्या बायकोला याची लागण होईल. तर म्हणा का तिच्याचमुळे मला लागण झाली. मग मला घरी जाऊ, थांबा थांबा थांबा. वारकऱ्याने ऐकलं नाही, तो घरी गेला. त्याला जरा शंका आली, काहीतरी दाल में कुछ काला है. तो घरी गेला, सकाळी 9 वाजता आला, तो संध्याकाळी 9 वाजता परत त्याच डॉक्टरकडे त्याच दवाखान्यात आला. फक्त जरा फाटके कपडे घालून आला आणि मास्क लावून आला. मास्कचा काय फायदा झाला काय झाला नाही कोण जाणे, पण एक फायदा चांगला झाला. काय? नकट्या पोरींचे लवकर लग्न झाले. पोरगी गेले पाहायला, मास्क लावलेलं. कोणीतरी पाहुणा होता, तो म्हणला मास्क काढा. दुसरा म्हणला नाही नाही नाही, कोरोनाचा काळ चालू आहे, अशीच पाहू द्या पोरगी. मास्क लावून पोरगी पाहिली, लग्नातही मास्कन, गडग नेरला मास्कन, मास्क लावून आणली. लग्न झाल्यावर घरी आल्यावर मास्क काढलं तर जणू जीपचं बोनेट उचलावं तसं तिथं नाक नक्की मारलं. काय करावं, काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. मास्कचा फक्त एवढाच फायदा झाला, दुसरा काही फायदा नाही झाला. झालं तसंच. तो शेतकरी फाटके कपडे आणि मास्क लावून दवाखान्यात दाखल झाला. डॉक्टर म्हणे झोपा. झोपले. डॉक्टरने कानात वायरी घातल्या, तपासायला सुरुवात केली.
डॉक्टरच्या लक्षात आलं नाही की हे सकाळचंच गिराईक. कारण 250-300 पेशंट डॉक्टरनी तपासले होते दिवसभरात. खूप लाट आली होती गावागावाला. मग डॉक्टरने तपासता विचारलं, घरची परिस्थिती कस काय? ते वारकरी म्हणले, याला घरच्या परिस्थितीचं काय पड आहे माझ्या? वारकरी हुशार होता जरा, त्याने शानपणा झाला. वारकरी म्हणा, घरची घर कोणाला? मग डॉक्टर म्हणे, कुठं राहता? वारकरी म्हणा, मी पुलाखाली नळीत राहतो. काय करता? म्हणजे मी गावड्याच्या हाताखाली इटा देतो. म्हणजे असं उठा, निगेटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, लागा चालायला. आणि मग मात्र त्या शेतकऱ्याने मास्क काढलं, डॉक्टर अरे असं लांडी लबाडीने खाऊ नका, याच्याचमुळे तुमचे पोरं चौथ्या मजल्यावर उड्या टाकीत आहेत, पुढं पप्याच्या इथं निघून जाते, पुढं काय ह्याच्याचमुळे. जरा न्यायाने खा, न्यायाने नीतीने खा. याला म्हणायचं लंडपणे देवा पोट भरी विठ्ठल. सध्या जगाच्या मागे ही 2 अक्षरी व्यथा लागलेली. पोट, काही कष्टाने पोट भरतात मोलमजुरी करून, काही भीक मागून भरतात, काही लांडी लबाडी करून भरतात, काही जण पोट भरण्यासाठी कोणाच्या तरी माग निघतात. याच्या माग हिंडू, त्याला पाठिंबा देऊ, त्याचे झेंडे लावू, त्याच्या संग चहावारी दिवस घालू, भेळीवारी दिवस घालून असे काही लोक कोणाच्या मागे फिरतात. पण कोणाच्याही जर मागे फिराल तर तुकाराम महाराज सांगतात, उपवाशी राहाल आणि कान्होबाच्या पाठीमागे जाल तर मग मात्र तुमचं पोट भरण. काय सांगताय हो? कोणाच्याही पाठीमागे गेले तर तुम्ही उपवाशी राहाल, कोणाच्या मागे जाऊ नये. या सरकार सांगतात, जो फक्त बोल बच्चन गडी, ह्या बोटाचा थोडका ह्या बोटावर नेतोय, ह्या बोटाचा थोडका ह्या बोटावर नेतोय, बोलून बोलून माणसं पॅक करतोय. यांना एक बोलतोय, त्यांना एक बोलतोय, त्यांना वर बघा आणि काय बघा अशी गावगाव आहेत महाराज. गंगा गय तो गंगा दास, जमुना गय तो जमुना दास, आणि सगळं उदास असं. अशी काही माणसं आहेत ती बोल बच्चन आहेत महाराज. अशा माणसाच्या जर मागे राहाल, अरे तोच उपवासी, तो तुमचं काय पोट भरणार आहे.